बातमी ठाकरेंच्या शिवसेनेतून आहे। ठाकरेंच्या शिवसेनेचा गटनेता निवडला जाणार आहे। शिवसेना भवन इथं होणार आहे गटनेत्याची घोषणा। सर्व नगरसेवक गट स्थापन करण्यासाठी कोकण भवनामध्ये जाणार आहे। शिवसेना भवनामध्ये ठाकरे गटाच्या सर्व नगरसेवकांची एक तत्पूर्वी बैठक पार पडेल आणि त्यानंतर हे सर्व नगरसेवक गटनेते पदासाठी आणि गटनेता निवडला जाण्यासाठी कोकण भवनामध्ये जाणार आहे। आणि या संदर्भामध्ये अधिक माहिती जाणून घेऊयात। माझा सहकारी महेंद्र जोईल सध्या आपल्या सोबत आहे। महेंद्र, आज ठाकरे गटाचा गटनेता ठरवला जाणार आहे, निवड केली जाणार आहे, कोणाचं नाव चर्चेत आहे? नक्कीच सिद्धेश, काही वेळापूर्वी जे ते ठाकरेंचे नवनिर्वाचित नगरसेवक ते सेनाभवन येथे जमण्यास सुरुवात झाली आणि येथे एक महत्त्वाची अशी बैठक होणार आहे। त्या बैठकीत गटनेता निवडला जाणार आहे आणि गटनेता तोच विरोधी पक्षनेताही असणार आहे। यामध्ये प्रामुख्याने किशोरी पेडणेकर, सुहास वाडकर, मिलिंद वैद्य, त्याबरोबर रमाकांत राहते, श्रद्धा जाधव आणि सचिन पडवळ यांची जी नावं आहेत ती पुढे येत आहेत। त्यामुळे या बैठकीत जे ती एक बैठक होईल त्यामध्ये ठाकरे गटाचे प्रमुख नेते उपस्थित असतील आणि विरोधी पक्षनेता आणि गटनेता या दोन्ही नावावरती यामध्ये नाव निश्चित केलं जाईल आणि यानंतर सर्व नगरसेवक आहेत ते कोकण भवन जे आहे ते बेलापूर येथे या ठिकाणी गटस्थापनेसाठी इथूनच रवाना होतील। सिद्धेश, पण महेंद्र, आपण बघितलं असेल तर आज गटस्थापन करण्यासाठी दावा करण्यात येणार आहे। साधारण किती वाजेपर्यंत हे सर्व नगरसेवक कोकण भवनामध्ये जातील? सिद्धेश, सर्व नगरसेवकांना 11 वाजेपर्यंत जे आहे ते सेनाभवनमध्ये जमण्याचे आदेश देण्यात आले होते। त्या हिशोबाने पाहिलं तर आतापर्यंत 35 ते 40 नगरसेवक आहेत ते जमणे आणि काही नगरसेवक अजूनही येत आहेत। त्यामुळे प्रामुख्याने जे प्रमुख नेते आहेत ते या ठिकाणी अद्याप आलेले नाहीत। ते प्रमुख नेते आल्यावरती ही बैठक चालू होईल आणि बैठकीत जी चर्चा होईल गटनेते पदाची आणि तो असेल विरोधी पक्षनेता पण असणार आहे। त्यामुळे या सगळ्या बैठकीनंतर यामध्ये नाव निश्चित होईल, गटनेता निश्चित होईल आणि त्यानंतर हे सर्व नगरसेवक आहेत ते प्रमुख नेत्यांबरोबर इथून कोकण भवन जे बेलापूर आहे तिथे रवाना होतील। बर, नक्कीच धन्यवाद महेंद्र, तू दिलेल्या या सविस्तर माहितीबद्दल। त्यामुळे आज ठाकरेंची शिवसेना आज गटनेता पद निवडलं जाणार आहे।